सगळे शनीपासून पळत होते. तो येणार, संकट येणार, त्याची दृष्टी पडली तर आयुष्य उलटून पडेल अशी शनिदेव कर्मापासून पळून जाऊ शकत नाही. शनिदेव हे नाव ऐकलं की लोक घाबरतात. कोणी म्हणतं अपशकुन, कोणी म्हणतं दुर्भाग्य, कोणी म्हणतं कष्ट, पण एक सत्य नेहमी विसरतात. शनिदेव शिक्षा देत नाही, तो फक्त कर्माचं आरशात प्रतिबिंब दाखवतो. एकदा देव, मनुष्य, राजा, प्रजा सगळे शनीपासून पळत होते. तो येणार, संकट येणार, त्याची दृष्टी पडली तर आयुष्य उलटून पडेल अशी भीती सर्वत्र होती. पण शनी शांत, त्याचा न्याय निर्दोष. कारण शनी देतात ते आपण कमावलेला असतो तोच देतो तो आपल्याला. एका राजाने त्याला विचारलं की तू लोकांना त्रास का देतोस? शनिदेव म्हणाले, मी त्रास देत नाही, कर्म त्यांना त्रास देते. मी फक्त त्याचा परिणाम पोहोचवतो. लोक पाप करतात आणि आरोप माझ्यावर टाकतात. त्या राजाने विचारलं, तुझ्यापासून सुटका आहे का बाबा? शनी हसले आणि म्हणाले, हो, पण कर्मापासून नाही. कर्म स्वच्छ असेल तर माझी दृष्टी ही आशीर्वादात बदलते. आणि इथे येतो कथेचा खरा क्लायमॅक्स. जगात सगळ्यापासून पळता येतं, पण स्वतःच्या कर्मापासून नाही. शनिदेव वाईट नाहीत, वाईट असतो तो आपला अहंकार, आपला लोभ, आपले चुकीचे कृत्य. ही कथा इतकी सांगते की कर्म करा स्वच्छ, शनीची भीती कधीच वाटणार नाही. धन्यवाद.